महाराष्ट्रात कमळाची विजयाची हाक, तर हाताला दिल्ली कोणीच नाही साथ. अशा काही घटना घडल्या जेणेकरून लाडक्या बहिणींचा कौल गेला तो महायुतीला. याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अवधूत वाघ जुडलेले आहेत. ते महाराष्ट्रातला एका वेगळ्या पद्धतीत बघतात. काय बघतात आणि कशा पद्धतीत त्यांच्याशी थेट संवाद साधूया. आज कसे बघता तुम्ही ह्या विजयाकडे आणि येणाऱ्या काळात तुमच्या लोकांची रणनीती काय असणार, कारण की अजूनही मुख्यमंत्र्यांचे दावेदार ठरत नाहीये, कोण होतील काय होईल याच्यावर चर्चा खूप होत आहे. तर तुम्ही येणाऱ्या काळात कशा पद्धतीत रणनीती ठरणार आणि महाविकासकडे कशा पद्धतीत बघतात? सर्वप्रथम हा निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे तो आम्हाला एन्जॉय करू देत. गेली 2-3 महिने अतिशय ताण आणि मेहनतीमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे लेट अस एन्जॉय दिस पर्टिक्युलर विक्ट्री. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही कशा तऱ्हेने जाऊ, तर या 12 कोटी जनतेच्या हितासाठी रखडलेले जे प्रोजेक्ट्स आहेत, जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत आणि नवीन प्रोजेक्ट्स आहेत, हे मार्गी लावावेत आणि महाराष्ट्रामधील सर्व स्तरावरील सर्व घटकांचं समाधान होईल असं एक स्थिर सरकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल. पण जर बघाल तर सध्याची जी परिस्थिती पाहताच ते अतिशय विचित्र परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते, कारण की मोठ्या नेत्यांचा पराभव झालेला आहे आणि त्या एका स्ट्रॅटेजीमुळे झालं आहे. तर ह्या स्ट्रॅटेजीला काय म्हणाल? बघा, आज महाराष्ट्रामध्ये जे 3 विरोधी मोठे पक्ष आहेत त्यांची स्थिती मी आधी तुम्हाला सांगतो. काँग्रेस बघा, काँग्रेसने जवळजवळ 16 जागा जिंकून आणलेत, पण या 16 जागांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या रेसमधला नंबर 1चा घोडा बाळासाहेब थोरात, हे दोघंही हरले. त्यानंतर त्यांचे कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर या हरल्या, दुसरे कार्याध्यक्ष नसीम खान हे हरले आणि त्यांचे अध्यक्ष हे लोकांच्या बॅलेटवर नाही पण पोस्टल बॅलेटवर जिंकून आले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी ही राहुल गांधी पॅटर्नवर चालते आहे. राहुल गांधी संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न जे करत आहेत, त्याच प्रयत्नांचा एक एक्सटेन्शन महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते करत आहेत असं माझं मत आहे. पण जर बघाल तर काही ठिकाणी तुम्ही लाल संविधानाची पण गोष्ट केली, ज्याच्यामध्ये नक्सलाइट्स, अर्बन नक्सलाइट्सला एक वेगळ्या पद्धतीत आणली आणि ती स्ट्रॅटेजी आणली. तर ह्याकडे कसे बघतात? माझ्या मताप्रमाणे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 जे सरकार आणलं त्यामध्येच महाराष्ट्रातला संपूर्ण नक्षलवाद, मी संपूर्ण प्रमाणात म्हणत नाही तर जवळजवळ 90% नक्षलवाद आम्ही महाराष्ट्रामध्ये संपवला. तुमच्या माहिती करता आणि माहिती असेलच, चंद्रपूरमध्ये आता एक स्टीलचा प्रोजेक्ट पण आपण मोठा आणलेला आहे. कित्येक लोकांनी आत्मसमर्पण केलं आणि कित्येक नक्षलवादी तरुण जे चुकीच्या रस्त्यावर गेले होते त्यांना आपण मूल प्रवाहामध्ये आणून त्यांना सेटल केलेलं आहे. माझ्या मताप्रमाणे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या 5 राज्यामध्ये नक्षलवादाचा प्रभाव आहे, म्हणजे उदाहरणार्थ झारखंड आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे आणि मध्य प्रदेशचा थोडा भाग आहे, यामध्ये येणाऱ्या माझ्या मताप्रमाणे 2 ते 2.5 वर्षामध्ये नक्षलवादाचा संपूर्ण बिमोड झालेला तुम्हाला दिसेल. एक तुमचं ट्विट सध्या गाजतं आहे, ते म्हणजे शब्दाला जागणारे असे नेते. तर हे काय आहे आणि जे सांगाल का? नाही, हा सरकास्टिक आहे. म्हणजे कसं आहे की 2019ला मला शब्द दिला होता, 2.5 वर्ष मुख्यमंत्री तुम्हाला बनवेन असा शब्द दिला होता, तो शब्द पाळला नाही असं उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात मी बाळासाहेबांना शब्द दिला होता, एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवीन. तर ते नेहमी शब्द, माझा शब्द, माझा शब्द. परंतु एक गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये शब्दाला जागणारा जर कोण एकमेव नेता असेल तर ते आहेत श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांनी एक शब्द दिला होता, ते म्हणाले होते, अर्थात ते देवेंद्रजींना उद्देशून म्हणाले होते, एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी, अरे तुरेची भाषा वापरली होती, एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी. आजच्या निकालाने ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कोण राहिलं आणि कोण गेलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. जसं तुम्ही सांगतात आहे की सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण, भारतीय जनता पार्टीचा, राष्ट्रवादी अजित पवार ह्यांचा, का शिवसेना शिंदेंचा? याच्यामध्ये अजूनही समीकरणं बनलेली नाही. सगळे नेते दिल्लीला जायचं म्हणतात. तर ह्याकडे काय आहे आणि कशा पद्धतीत सांगा? कसं आहे की एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे, ती अजून कंप्लीट झालेली नाही आहे. शिवसेनेने आदरणीय एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रवादीने अजितदादा पवार यांना आपल्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या
अशा बैठकीसाठी केंद्रामधनं निरीक्षक येतात आणि त्या निरीक्षकातनं एक मताने निवड होते की आमच्या संसदीय मंडळाच्या नेतेपदी कोण असणार आहे. एकदा ते ठरलं तर मला असं वाटतं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, मुख्यमंत्री कोण असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या 4 तासामध्ये मिळतील. जर बघाल तर ही मुख्यमंत्र्याची एंट्री ही ग्रँड असणार आहे का सर्वसामान्य पद्धतीत असणार आहे? मुख्यमंत्री हा सर्वसामान्यच आहे. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हा सर्वसामान्यच आहे. सर्वसामान्यांमध्ये राहणारा, सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला, सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाणारा, परंतु असामान्य काम करणारा असा सर्वसामान्य मुख्यमंत्री तुम्हाला मिळेल. पुन्हा सांगतो, सर्वसामान्य मुख्यमंत्री असामान्य काम करणारा असेल आणि असा असामान्य काम करणारा सामान्य मुख्यमंत्री हा सर्वसामान्य जनतेला मिळेल. नक्कीच हे होते अवधूत वाघ, जे आपल्याला सांगत होते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जरी सामान्य असेल तरी असामान्य गोष्टी करून दाखवेल, पण वेळच ठरवेल की कोण काय करून दाखवतं आणि कशा पद्धतीत गणितं बनतात. कारण की येणाऱ्या काळात बऱ्याच गणितं आणि बरीच गणितं बनणारा हा महाराष्ट्र देशाला एक दिशा देतो का एक दशेमध्ये पडतो हेच वेळ ठरवणार आहे. कॅमेरापर्सन कामेशसह चेतन काशीकर, न्यूज नेशन, मुंबई.